हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. MCQ प्रॅक्टिस आणि परीक्षेचा दृष्टिकोन, ज्याला आपण एक्झाम ओरिएंटेड अप्रोच म्हणतो, हा डेव्हलप होण्यासाठी आपण टेलिग्रामवर इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. हा MCQ क्वेश्चनचा, त्यामधला हा प्रश्न बघा. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी, ज्याला आपण RIDF म्हणतो, म्हणजेच रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, हा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत येतो हा प्रश्न आहे. आणि मग खाली पर्याय दिले: कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, दुसरा ऑप्शन आहे ग्रामीण विकास मंत्रालय, थर्ड रस्ते व राजमार्ग परिवहन मंत्रालय, लास्ट ऑप्शन आहे अर्थ मंत्रालय, वित्त मंत्रालय आपलं. त्याच्यातून तुम्ही जर बघितलात तर काही जण ज्यांचा अभ्यास नसला त्यांनी काहीतरी लॉजिक तयार करतात, प्रश्नामधला कीवर्ड शोधतात आणि तो पर्यायाला कुठं मॅच होतात का असे बघतात. म्हणजे इथं ग्रामीण हा शब्द जर बघितला तर तुम्ही कोणाकडे जाणार? ग्रामीण विकास मंत्रालयाकडे. 60% जास्त विद्यार्थ्यांनी ते उत्तर दिलंय. बघा, हा प्रश्न इथं शेअर करायचं कारण काय की तुम्हाला तुमची मानसिकता लक्षात येऊ द्या. आपण कुठल्या बेसिसवर उत्तर निवडतो आणि असं लॉजिक बेसिसवर भरोशावर आपण जाणार का? अभ्यास पाहिजे का ही तर तुम्हाला याच्यावरून लक्षात येतं. हा इथं 60% जास्त ऑप्शन हा निवडलाय. बऱ्याच जणांना ग्रामीण परत म्हणलं की कृषी हे पण लक्षात आलं आणि त्याच्या पलीकडे जाऊन कोणी इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा म्हणलं की त्याला वाटतं येस रस्ते म्हणले की पायाभूत सुविधा इकडचं मंत्रालय असेल. सो हे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत ॲज पर युअर लॉजिक. आणि मग ह्याची काही गोष्ट ही जी आपण त्याला फॅक्ट म्हणतो किंवा इन्फॉर्मेशन म्हणतो ही माहीतच पाहिजे. आणि मग हा सगळा RIDFचा जो फंड आहे तो आपल्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतो. म्हणजेच तुमचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सांगायचा पर्पज हा आहे की आपण फार वरवर सुपरफिशियल अभ्यास जर करत बसू कॉम्पिटिशनमध्ये टिकणार नाहीत. जर आता डेप्थ वाढवणं ज्याला काय म्हणायचं तर हा प्रकार आहे आणि तो तुम्हाला अवेअरनेस यावा म्हणून ही सिरीज सुरू केलेली. म्हणून हा कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न तुमच्यासाठी इथं, हा RIDF फंड कोणत्या संस्थेच्या अंतर्गत असतो किंवा ज्याला आपण म्हणतो त्यात PSL प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग त्यातला जो पैसा उरलेला असतो तो RIDF मध्ये जातो. आणि मग वितरण कोणामार्फत होतं? कुठली विकास वित्तीय संस्था आहे जी RIDF याच्या संदर्भात आहे, जे आपण वाचण्यात असतं पण आपल्याला मग ते आठवत नाही. परीक्षेत एक्झॅक्टली तोच प्रश्न आला तर तुमचा मिस होता कामा नाही. मला कमेंट बॉक्समध्ये ती संस्था टाकायची. चलो, सो भेटूया परत नवीन एका MCQ सोबत. थँक्यू सो मच.